आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे वा, आले सगळे वा। चला, तुम्हा सगळ्यांना कुतूहल वाटत असेल म्हणून सांगतो, मी काही इथे तुम्हाला पावसा पाण्याच्या गप्पा करायला बोलवलेलं नाही, सरळ मुद्द्यावर येतो। ही आपल्या हिशोबाची वही, घर खर्चाची वही। यात आपल्याला महिन्याला जो काय घर खर्च येतो तो लिहिलाय मी। ऐका, आपल्या घराचं भाडं जातं 12,000 रुपये, त्यानंतर महिन्याचं वीज बिल, दूध बिल यासाठी खर्च होतो 3,000 रुपये, वाढ सामानाला जातात 5,000 रुपये, इस्त्रीवाला, केबलवाला, गॅस बिल मिळून होतात 3,000 रुपये आणि भाजीसाठी जातात 2,000 रुपये। म्हणजे एकूण घर खर्च आपला महिन्याचा जो आहे तो होतो सगळे मिळून 25,000 रुपये। कळलं कळलं कळलं? हे माझ्या वाटचे 15,000 रुपये। बाकीचे 10,000 रुपये तुला आणि वेंकी, तुला पैसे तुम्हा दोघांना मिळून द्यायचे आहेत 5,000 रुपये। 5,000 रुपये द्यायचे आहेत। आणा, ठेवा, ठेव। अरे दादा, हे असं अचानक काय सांगतोस? अचानक कुठून आणू मी एवढे पैसे? अचानक अचानक कुठे? नवीन महिना सुरू झाला की नाही मग खर्चही सुरू होणार। आता खर्च करायला कॅश आणून ठेवायला नको घरी? काय रे, काय बाबा, बरोबर की नाही? मला सांग हरीश, आपल्या घरात आपण किती लोक आहोत? 8 नाही, 9। आगंतुक येऊन पडलेली ती मुलगी पण आहे ना या घरात, तिच्यासाठी एक्स्ट्रा दूध मागवलं जातं। आई रोज दिवसातून 2 वेळा 1-1 ग्लास दूध पाजते तिला, तेही आग्रहाने। मग तिचा खर्च कोणावर येतो? आपल्यावरच ना, कमावणारे आपण तिघेच। म्हणजे कमावणारे तिघे आणि खाणारी तोंड 9। आपले बाबा काय घरीच बसून असतात, पायावर पाय ठेवून, त्यांना कुठे काय त्याचं। संतोष जरा, त्यामुळे या सगळ्याचा विचार आता आपल्यालाच करावा लागतो ना। या सगळ्याचा खर्च आपल्यालाच करावा लागतोय। विचार करायला पाहिजे की नाही आपण? अहो पण संतोष दादा, आता असे अचानक द्यायला पैसे नाही जमणार हो। हा, सेम माझं सुद्धा असंच आहे। अचानक हे पैसे कुठून जुळवायचे ना, मला सुद्धा कल्पना काहीच नव्हती याबद्दल। दादा, तू मला आधी तरी सांगायचंस ना। खुशी देणार कल्पना? आधी कसं सांगणार मी, सांग ना। मला पण आत्ताच कळलं। काय? हेच की घर खर्चातला सगळ्यात जास्त वाटा मी देतो, 15,000 रुपये। म्हणजे खरं तर घरातले सगळे निर्णय मी घ्यायला हवेत, पण तसं काही घडत नाही। या घरात कोण राहणार कोण राहणार नाही याचे निर्णय परस्पर आपले आई वडील घेतात, कमाईच्या नावाने बोम। पण या घरातले खर्च कसे वाढतील याकडे मात्र काळजीपूर्वक लक्ष देतात दोघं। ना आपल्या मताला किंमत, ना यांनी घेतलेले निर्णय ते आपल्याला सांगतात। बरं, यांना विरोध करायला जावा तरी त्यांच्या लेखी आपली काहीच किंमत नाही। कशाबद्दल बोलतोय संतोष तू? अगं, त्या अनाथ मुलीविषयी बोलतोय आजी, कळलं काय? काय बोलताय तुम्ही? हे वीणा, तू माझ्यावर ओरडू नको हा। ती जी आनंदी घरात आणून ठेवली आहे ना, तिच्यामुळे माझ्यावर दुःखी व्हायची वेळ आली आहे। काय आनंदीने काय केलंय?
मला विचारतोयस काय केलंय? हा, ती आता नाटकं करायला लागलीये. हे नाही खाणार, ते नाही खाणार. मग काय, आमच्या घरातल्यांना तिचा पुळका आला आणि मग आई म्हणाली आईस्क्रीम देते म्हणून. हा? पण कोणाच्या जीवावर? माझ्याच ना. मग मला विचारायला नको? अहो आता त्यात विचारायचं काय? आणि तिच्या आईस्क्रीमवर यायची काहीच गरज नाही. साधा आईस्क्रीम देऊ शकत नाही आपण? ते काढायला नको आता. तू या घरात पैसे देतेस का? नाही ना. मग यावर तुला बोलण्याचा काही अधिकार नाही. कळलं? मी शांत. ए, हरीश, काय बघत काय बसला? चला काढा पैसे, काढा. ठेवा इकडे पैसे. 5-5 हजार रुपये ठेवा. चला काढ. अरे आता वेंकी, पैसे आणा. हा, हे आत्ताचे एवढे ठेव. हे घ्या माझे 500 रुपये. 2, 3, 4, 500. हो, एवढंच काय करायचं मी? जा ठेव. नकोय ते. मी देऊ शकते. मला गरज नाहीये. कळलं? आपल्या दोघांचे दरमहा 15,000 रुपये देतो मी. ते दोघांचे मिळूनच असतात. वर घरात इतर खर्च होतो ना, त्यासाठी पण पैसे पुढे करतोच मी. आता मागे ती विहीर साफ करायची होती तेव्हा त्या माणसाला 500 रुपये मीच दिले ना. पावसाळ्यानंतर घराची डागडुजी करावी लागते, गवत काढावं लागतं, त्याचे पैसे कोण देतं? मीच देतो. तर मागच्या वेळेस भांडी घेतलीत तुम्ही तेव्हा पण मीच केले ना पुढे पैसे. मग कशाला हवेत तुझे पैसे? हे ठेव, तुझ्या वाटणीचे पैसे काय नको, घेऊन टाक. हे म्हटलं ना. अरे व्यंकी, तेव्हा तू आईची खाट, बेड दुरुस्त केला होतास ना, त्याचे किती पैसे रे? वेंकी, ए वेंकी, तू इथे माझ्या शेजारी झोपायचास, माझे पाय चेपून द्यायचास, त्याचे किती पैसे? हा सांग. आजी गोष्ट सांगते हा बाळा. आज तुला एक नवीन गोष्ट सांगते. ये बस. लक्ष्मी निवास